नमस्कार, मी सुनील भोसले. आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आपण इथं बन्सी गहू आणि ह्या बाजूला बघत असाल तर तो सोनामोती गहू अशा दोन गव्हाची आपण इथं लागवड केली होती. आज साधारणपणे हा 1.5 महिन्याचा गहू आहे आणि त्याला आपलं हे तिसरं पाणी आपण दिलेलं आहे. तुम्ही बघत असाल की हा गहू इतक्या चांगल्या पद्धतीनं म्हणजेच नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीनं आपण त्याची लागवड पूर्णपणे केलेली आहे. त्याला निविष्ठा आणि सर्व काही स्लरी आहेत त्या सगळ्या फवारण्या आपण जैविक म्हणजेच सेंद्रिय जे आपण आपल्या गोशाळेत आपण तयार करतो तर त्या वापरलेल्या आहेत. आणि असा छानपणे दिसणारा हा गहू, हिरवा गहू आपल्याला बघायला मिळेल. साधारणपणे पुढच्या आठवड्यात आपण याच्यावरती दूध, देशी गाईचं दूध आहे तर त्याची आपण फवारणी घेणार आहोत. अशा पद्धतीनं जे ह्युमिक आहे, फुलविक आहे, गोकृपामृत आहे, जीवामृत आहे, त्याबरोबरच आपण डिकम्पोजर आणि ईएमचं कल्चर आहे, हे सगळं आपण आपल्या स्वतःच्या गोशाळेत आपण तयार केलेलं आहे. आणि त्याच्याच सातत्यानं आपण फवारण्या आणि आळवण्या आपण घेत असतो. तुम्ही बघायला गेलात तर हा गहू इतक्या चांगल्या प्रमाणात दिसतो आहे की इतर आता ह्याच्या तुलनेनं बघायला गेलात तर रासायनिक शेतीतले जे गहू आहेत तर त्याच्यापेक्षा हा गहू अतिशय चांगला असा दिसतो आहे. धन्यवाद.